नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. सरकार झोपलेला असतो. सानिका त्याच्या उठण्याची वाट बघत असते. सरकारला जेव्हा जाग येते तेव्हा तो सानिकाकडे बघून विचारू लागतो, काय ग, काय झालं? त्यावर सानिका विचारते, तुला काय झालंय आणि कुठली भांग पिला होतास जी तुला एवढी चढलेली? त्यावर सरकार म्हणतो, मला कायच माहीत नाही आणि मुळात मी इथं आलोच कसा? त्यावर सानिका म्हणते, सरकार, तुला भांग चढलेली. त्यावर सरकार म्हणतो, काय? आणि मला एकट्यालाच कसं शक्य आहे हे? त्यावर सानिका म्हणते, तेच तर आम्हाला समजत नाहीये. आणि सरकार म्हणू लागतो, एक मिनिट थांब, मला काय आठवतंय, मी बाबूच्या गाडीकडे गेलो, तिथं मी भांग पिल्याचं त्याला आठवतं. आणि तो म्हणतो, यार बाबू. त्यावर सानिका म्हणते, फोन लाव त्याला. सरकार बाबूला फोन लावतो. बाबू सरकारचा फोन आल्यावर थोडासा घाबरतो आणि घाबरत घाबरतच विचारू लागतो, हा भाई, कैसा है तू? त्यावर सरकार म्हणतो, मैं कैसा हूँ बताता हूँ, पहिले बता तू कसा आहेस? त्यावर बाबू अडखळत मैं मस्त असं बोलतो. सानिका विचारू लागते, तुला काही सांगायचं आहे का रे? त्यावर बाबू म्हणतो, नाही, मुझे कुछ नहीं बोलने का. त्यावर सरकार विचारतो, बाबू आता कुठं आहेस रे तू? त्यावर बाबू म्हणतो, भाई वो मेरे से गलती हो गई. त्यावर सरकार म्हणतो, आता सांग, काय झालं होतं काल? त्यावर बाबू म्हणतो, भाई वो मैंने भांग में शराब मिक्स की थी. त्यावर सरकार म्हणतो, अरे पण मला कशाला पाजलीस ती? त्यावर तो म्हणतो, अरे मैं क्या पागल हूँ क्या? वो मिक्स किया हुआ ग्लास मैंने गाड़ी पे रखा था और तू आकर गटागट पी गया. त्यावर सानिका म्हणते, अरे मग तुला समजत नाही का? त्यावर सरकार म्हणतो, तेच, मग थांबवायचंच ना मला. त्यावर बाबू म्हणतो, अरे यार, पलक झपकने से पहले तूने पूरा ग्लास पी लिया, तो मैं क्या करता? आणि तो सानिकाला म्हणतो, भाभी कुछ नहीं होगा, उसको लिंबू पाणी पिला दो. त्यावर सानिका म्हणते, हां ठेव फोन आता. फोन ठेवल्यावर सरकार सानिकाला म्हणतो, सानिका, तो बाबू असलं काही मुद्दाम नाही करणार. त्यावर सानिका म्हणते, हां, आणि मला माहिती तू पण मुद्दाम नाही केलंस. आणि सरकार सानिकाला विचारतो, पण नशेत मी काही घोळबीळ तर नाही घातला ना? त्यावर सानिका म्हणते, नाही, मला वाटलं होतं तू घोळ घालशील, पण तू सगळ्यांसमोर आय लव्ह यू म्हणालास, पण सुहास तुला लगेच घेऊन गेला. हे ऐकल्यावर सरकार म्हणतो, काय? मी तुला सगळ्यांसमोर आय लव्ह यू म्हणालो? आणि तो पुन्हा बाबूला कॉल करतो. बाबू म्हणतो, भाई गलती हो गई, माफ कर मुझे. त्यावर सरकार म्हणतो, बाबू आय लव्ह यू यार. त्यावर बाबू म्हणतो, काय? त्यावर सरकार म्हणतो, आय लव्ह यू, आणि फोन कट करतो. त्यावर बाबू म्हणतो, लगता है इसकी अभी तक उतरी ही नाही. आणि सरकार सानिकाला म्हणतो, सानिका, तू काय म्हणल्यास? मी तुला सगळ्यांसमोर आय लव्ह यू म्हणालो, मग आता मला माझं बक्षीस मिळणार ना? त्यावर सानिका म्हणते, गप, बक्षीस बिक्षीस काही नाही आहे. आणि ती तिथून पळून जाते. इकडे सगळेजण जेवायला बसलेले असतात. आनंद म्हणतो, आ हा हा हा, लई दिवसांनी पुरणपोळ्या खाल्ल्या, जाम पोट भरलं. त्यावर सरकार म्हणतो, आईच्या हातच्या चवीला काही तोडच नाही बघ. आणि म्हणतो, आता एवढं जेवलोय ना की आता उठताच येणार नाही. सानिका सगळ्यांना जबरदस्तीने पोळी वाढू लागते. त्यावर आप्पा म्हणतात, अगं बस की सानिका, आता आमचं पोट फुटल. त्यावर मिनल म्हणते, तुमचं लग्न करायचं ठरलं म्हणून एवढा आनंद झालेला दिसतो. त्यावर सानिका म्हणते, नाही, ते आप्पांच्या परवानगीनं मला एक प्रस्ताव मांडायचा होता. ते आधी तोंड गोड करायचं म्हणून सगळ्यांना पोळ्या वाढल्या. त्यावर आप्पा विचारतात, बोल, काय प्रस्ताव आहे? त्यावर सानिका म्हणते, आप्पा, ते आमचा लग्नाचा विषय आला तेव्हापासनं तुम्हाला एक विचारायचं होतं. आणि ती म्हणते, ते दिग्रजमध्ये एक पोरगा आहे, स्वतःची शेती आहे, व्यवसाय आहे आणि सुशिक्षित आहे आणि स्वतःचं घर बी आहे. त्यामुळे मला असं वाटत होतं की आपण सईसाठी त्याचं स्थळ बघूया. आणि ती विचारते, आप्पा, उद्या लगेच बोलवून घेऊ का त्याला? त्यावर आनंद म्हणतो, उद्या लगेच? त्यावर आप्पा म्हणतात, अरे काय हरकत आहे, चांगल्या कामाला उशीर कशाला, घ्या उद्याच बोलून. हे ऐकून सई रागातच तिथून निघून जाते. त्यावर सानिका म्हणते, अगं सई, आणि सगळ्यांना म्हणू लागते, सई लाजली वाटतं. आणि सगळेजण हसू लागतात. सई बाहेर येऊन कॉटवरचं सामान इकडे तिकडे फेकते आणि म्हणू लागते, इकडं आड आणि तिकडं विहीर अशी अवस्था झाली आहे माझी. एका बाजूला ही सानिका माझं अनोळखी मुलाशी लग्न लावून देतीये आणि दुसऱ्या बाजूला सरकार आणि सानिकाचं विधिवत लग्न होतंय.
म्हणजे दोन्ही बाजूनी माझीच हार होती या. पण नाही, मी अशी सहजासहजी तुला जिंकू नाही देणार सानिका. इकडे आनंद त्याच्या खोलीत आईस्क्रीम खात असतो. तेवढ्यात मिनल तिथे येते आणि त्याला म्हणू लागते, असं कसं करू शकता हो तुम्ही? त्यावर तो थांब म्हणतो आणि तिथून जाऊ लागतो. मिनल त्याला म्हणते, अय कुठं? त्यावर आनंद म्हणतो, अगं तुझ्यासाठी दुसरा आईस्क्रीम आणायला. मी एकटाच खात होतो म्हणून तू म्हणलीस ना. त्यावर ती म्हणते, तुम्ही एकट्याने आईस्क्रीम खा, नाहीतर अख्खं गाव गोळा करून आईस्क्रीम खाऊ घाला, मला काय करायचंय? मी सईच्या लग्नाविषयी बोलते. कुठल्या पण पोराच्या हातात द्यायचा का आपण आपल्या सईचा हात? त्यावर आनंद म्हणतो, अगं अशा कुठल्या पण पोराच्या नाही, सानिकाने बघितलंय त्याला, म्हणजे चांगलाच असेल. त्यावर ती म्हणते, अहो कशावरून चांगलाच असेल? त्यावर तो म्हणतो, अगं तुला माहिती सानिका हुशार पोरगी आहे, त्यामुळे ती जे करेल ते चांगलंच करेल. त्यावर मिनल म्हणते, मग काय डोळे झाकून विश्वास ठेवायचा? त्यावर आनंद म्हणतो, मग नको झाकू डोळे, डोळे उघडेच ठेव आणि तुझ्या उघड्या डोळ्यांनी मुलगा बघ. त्यावर मिनल म्हणते, बघणारच आहे मी, चांगली परीक्षा घेणार आहे, येऊच द्या त्याला. इकडे सईला मुलगा बघायला येणार असतो, त्यामुळे मिनल सईला तयार करत असते. तेवढ्यात सानिका तिथे येते आणि सईला म्हणते, सई अगं किती सुंदर दिसतेस तू, तुला कोणाची नजर नको लागायला, असं म्हणून सानिका सईला काळा टिका लावते. मिनल सानिकाला विचारते, रुपेश कधी येणार आहे ग? त्यावर सानिका म्हणते, येतोच आहे, आत्ताच त्याचा फोन आलेला. त्यावर मिनल म्हणते, बरं मी पोह्यांचं बघते. मिनल गेल्यावर सानिका सईला म्हणत असते, हे बघ मला माहीत नाही तुझ्या डोक्यात काय चालू आहे, पण एकच सांगते, आज मला काही घोळ नको आहे. आणि सानिका सईला फोन दाखवून म्हणते, कारण तो व्हिडिओ अजूनही माझ्या फोनमध्ये आहे, त्यामुळं आजच्या दिवस चेहऱ्यावर राग नाही तर स्माईल पाहिजे, आणि ती बी अशी तशी स्माईल नाही, तर अशी स्माईल पाहिजे की रुपेश तुझ्यावर डायरेक्ट इम्प्रेस झाला पाहिजे. तेवढ्यात सानिकाला रुपेशचा कॉल येऊ लागतो. त्यावर सानिका म्हणते, हे बघ 100 वर्ष आयुष्य आहे तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला. आणि ती फोन उचलून म्हणते, हा रुपेश आलेच. रुपेश सईला बघायला आलेला असतो. सगळेजण त्याची वाट बघत बसलेले असतात. रुपेश आल्याबरोबर आप्पांना आणि कमळला नमस्कार करतो. आप्पा मिनलला म्हणतात, मिनल सईला घेऊन ये. त्यामुळे मिनल सईला आणण्यासाठी आत जाते. सगळेजण रुपेशकडे बघत असतात. तेवढ्यात आप्पा त्याला विचारू लागतात, मग घर शोधताना काही त्रास तर नाही झाला ना? त्यावर तो म्हणतो, नाही नाही आप्पा, तुम्हाला कोण नाही ओळखत गावात. मिनल जेव्हा सईला घेऊन येते तेव्हा सानिका म्हणते, रुपेश ही आमची सई. आणि सईला म्हणते, सई हा रुपेश. त्यावर सई आणि रुपेश एकमेकांकडे बघू लागतात. सई सगळ्यांना पोहे देऊ लागते. सई जेव्हा रुपेशजवळ जाते तेव्हा तो तिच्याकडे बघू लागतो, पण सई पटकन बाजूला जाऊन उभी राहते. सानिका म्हणू लागते, मी तुम्हाला सांगितलं तसं रुपेशचे आईवडील दोन्ही एका अपघातात गेले आणि तेव्हापासनं शेती आणि व्यवसाय दोन्हीही तो एकट्यानंच सांभाळतोय. आणि ती म्हणू लागते, आणखी एक, मी त्याला अरेतुरे करण्याचं कारण त्यानंच तसं मला बजावलं आहे. त्यावर रुपेश म्हणतो, हो खरं आहे, मलाच औपचारिकता नाही आवडत. आणि सानिका सगळ्यांची ओळख करून देते. आप्पांना तर तू ओळखतोच, ह्या आमच्या आई, हे मामा आणि ह्या मामी. रुपेश सगळ्यांना नमस्कार करतो. सानिका मिनलला विचारू लागते, मामी तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलून घ्या. त्यावर मिनल म्हणते, बोलायचं आहे की मला, पण जरा पर्सनलमध्ये बोलायचं आहे. आनंद म्हणतो, चुकीचं समजू नका, आमच्या एकुलत्या एक पोरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्यावर रुपेश म्हणतो, मी समजू शकतो. तेवढ्यात मिनल विचारते, काही व्यसन बिसन तर नाही आहे ना? त्यावर तो म्हणतो, मला सुपारीच्या खांडाचं पण व्यसन नाही आहे. आप्पांना जेव्हा हे समजतं त्यावेळेस आप्पा म्हणतात, वा हे बरं झालं, आम्ही आमच्या पोरीसाठी निर्व्यसनीच मुलगा बघत होतो. त्यावर रुपेश विचारतो, तुमची मुलगी? त्यावर कमळ म्हणते, नाही म्हणजे ती आमच्या भावाची मुलगी आहे, पण आम्ही तिला आमच्या मुलीसारखीच समजतो. त्यावर मिनल म्हणते, ते सगळं ठीक आहे, पण तुम्ही आमच्या मुलीला सुखात ठेवाल याची काय गॅरंटी? त्यावर तो म्हणतो, गॅरंटी तर नाही देऊ शकत मी, कारण ती थोड्या दिवसांची असते, पण हां तुम्हाला मी वचन तर नक्की देऊ शकतो, तुमच्या मुलीला आयुष्यभर सुखात ठेवीन. सानिका म्हणते, बघ आत्ताच विचार कर, नंतर माघार घ्यायची वेळ नको यायला. त्यावर तो म्हणतो, माघार घ्यायची वेळ मी कधीच येऊ देणार नाही. त्यावर कमळ म्हणते, हे बघ आम्ही साधे माणसं आहे,
त्यामुळे छक्के पंजे आम्हाला कधीच खेळता येत नाही. म्हणून आधीच सांगते, सई आणि सरकारचं त्यांच्या लहानपणीच लग्न ठरलं होतं. सुपारी बी फुटली होती, पण त्यावर तो म्हणतो, सानिकानं मला सगळंच सांगितलंय. त्यावर मिनल म्हणते, हे सांगायची गरज नव्हती तिनं. त्यावर आनंद म्हणतो, अगं असं कसं? आपण जर त्यांना सगळंच विचारतोय तर आपण पण त्यांना सांगितलं पाहिजे ना. त्यावर रुपेश म्हणतो, सानिकाने जरी मला सगळं सांगितलेलं असलं तरी त्या गोष्टींनी मला फरक पडत नाही. इकडे सानिका त्याला विचारते, ते सगळं जाऊ दे, पण सई तुला नक्की पसंत आहे का? त्यावर तो शांत बसतो. सरकार म्हणतो, होकार नाही आहे याचा अर्थ नकार आहे. त्यावर तो म्हणतो, नाही नाही, मी नकार कुठे दिला? आणि तो म्हणतो, मला सई पसंत आहे. त्यावर सानिका म्हणते, मग तर भारीच, मग आपण लवकरात लवकर लग्न लावून टाकूया. हे जेव्हा सई ऐकते तेव्हा ती स्वतःशी म्हणते, माझं लग्न तर सोडच, पण मी तुझं लग्न पण होऊ देणार नाही सानिका. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.